नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। सावित्रीबाई फुले विद्यालयाचा अनोखा उपक्रम, लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली। सविस्तर माहिती अशी की माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे, मतदाराचे अधिकार व कर्तव्य कळावे यासाठी शालेय विद्यार्थी संसद निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक प्रक्रिया दिनांक 6 ते 14 ऑगस्ट दरम्यान विद्यालयात राबवली गेली। या निवडणुकीची प्रक्रिया उमेदवारांनी फॉर्म भरण्यापासून तर निकालापर्यंतच्या वेळापत्रकाची आखणी करूनच राबवण्यात आली। विद्यार्थ्यांना उमेदवार चिन्ह, प्रचार, आपले वर्गासंबंधी शाळेसंबंधी ध्येय धोरण मांडण्याची संधी मिळाली। प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा अनुभव मिळाला। यासाठी प्रत्यक्ष मतदान कक्ष, निवडणूक अधिकारी, चिन्ह, ईव्हीएम ॲपची मांडणी करण्यात आली। शांततेत व सुरळीत ही निवडणूक पार पडली। यामध्ये उच्च माध्यमिक शाळा प्रतिनिधी मुलीमधून कुमारी अस्मिता उडदवार हिने तर मुलांमधून रोहन जाधव यांनी बाजी मारली, तर माध्यमिक विभागातून मुलीमधून धनश्री पराये तर मुलांमधून लिखित राठोड यांनी बाजी मारली। हा उपक्रम प्राध्यापक जयकुमार खराटे सर तथा प्राचार्य जयस्वाल मॅडम यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला। प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेवेळी संस्थेच्या अध्यक्षा सोहिमलताई ज्योतिबा खराटे तसेच सचिव श्री ज्योतिबा खराटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून शाळेच्या प्राचार्या जयस्वाल मॅडम यांनी भूमिका पार पाडली। निवडणूक प्रक्रियेसाठी झोनल अधिकारी 1 NM राठोड सर, 2 प्राध्यापक विनोद कांबळे यांनी कामकाज पाहिले। नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापक PG सूर्यवंशी, प्राध्यापक PR बिरादार, DP रबडे, PV गौड मॅडम, VN गेडाम, DR महेत्रे यांनी कामकाज पाहिले। यासाठी शालेय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।